हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये होणारा हा सकाळचा नाश्ता आपण आज बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूयात. तर इथे मी इलायची केळी घेतलेली आहेत आणि छोटी आहेत आणि त्यांना सोलून घेतलेले आहेत. आता आपण हे स्मॅश करून घेऊयात फोकच्या मदतीने. असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत. बघू शकता ह्या पद्धतीने. जर का तुम्हाला मोठा केळा घ्यायचा असेल तर तुम्ही मोठा केळा देखील एक घेऊ शकता. तर इथे बघू शकता केळा आहे तो आपला स्मॅश करून झालेला आहे. आता इथे मी एक अंडा घेतलेला आहे आणि तो फोडून घेऊयात. इथे आपण एकच अंडा वापरणार आहोत. 2 इलायची केळ्यांसाठी 1 अंडा पुरेसा आहे. आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता आपलं दोन्हीही मिक्स करून छान झालेलं आहे. त्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याला आपण तूप लावून घेऊयात. तुम्हाला जर तेल लावून घ्यायचं असेल तर तुम्ही तेल देखील लावून घेऊ शकता. आता आपण बॅटर आहे ते पॅनवरती घालून घेऊयात. बघू शकता ह्या साईजचे मी पॅनकेक करून घेणार आहे. आणि आता आपण वरून झाकण लावून घेऊयात. फक्त 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून घेणार आहोत. आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि पॅनकेक आहे तो पलटी करून घेऊयात. या पद्धतीने आपण आता पलटी करून घेतलेला आहे. बघू शकता मस्त असा आपला पॅनकेकला कलर देखील आलेला आहे आणि मी तो काढून घेतलेला आहे. आता आपण दुसरा पॅनकेक आहे ना तो घालून घेऊयात. तर असंच आपण पॅनवरती बॅटर घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण छोटे छोटे पॅनकेक करून घ्यायचे आहेत. आणि आता पुन्हा आपण वरून झाकण लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि पलटी करून घेऊयात. हे पॅनकेक आहेत ना, मी मुलीला माझ्या 1 दिवस आड करून हे पॅनकेक सकाळी नाश्त्यासाठी देते. खूप छान आणि फटाफट आवडीने देखील खाते, कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रेसिपी आहे ना खूप बेस्ट रेसिपी आहे. तर आता हे आपण पॅनमधून काढून घेऊयात. तर आता आपण सर्व पॅनकेक आहेत ते अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल साधा आणि सोपा, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना त्यांच्या आईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांची सकाळची जी घाई गडबडीमध्ये हा नाश्ता आहे तो करून देऊ शकतात. अशाच जर छोट्या मोठ्या तुम्हाला लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येईन, कारण माझ्या देखील घरामध्ये छोटी मुलगी आहे, तर मी हे अशा वेगवेगळ्या रेसिपी करत असते. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.